जाती श्रवणे कुंडले तलपती श्रवणी कंटिकास्तुभामणि विराजित कंटिकास्तुभामणि विराजित तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर सुभामणी विराजित सुभामणी विराजित तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा आवडे निरांतर हे ध्यान आवडे निरांतर हे ध्यान तुझे हार गळा गाजे पितांबर तुझे हार गळा गाजे पितांबर तुका मने माझे हेची सर्व तुका तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व तुका आवडीने पाहिलंच मुख आवडीने पाहिलंच मुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय आय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय हरि जय रखुमाई जय जय रखुमाई
जय जय राम कृष्ण हरी. 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 जय राम कृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम जय जय राम. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी मरण विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वारा. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वारा. सुखाचे आगर बापर कुमा देवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह
अच्युत सर्व काळ ध्रुवते अच्युत सर्व काळ ध्रुवते अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 जोवते अच्युत सर्व काळ ध्रुवते अच्युत सर्व काळ ध्रुवते अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माती रज चरणीची माती देव इच्छी रज चरणीची माती देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे धावत चालती मागे माग धावत चालती मागे माग काय त्या उरले वेगळे आणिक काय त्या उरले वेगळे आणिक वैकुंठ नायक जया कंठी वैकुंठनायक दया कंठी वैकुंठनायक दया तुका म्हणे देव भक्ताचा संगम म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा नाम देवलीचा नाम देवलीचा तुका म्हणे देव भक्ताचा संगम 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 तेथे ओघ नाम त्रिवेणीचा योग नाम देवलीचा नाम देवलीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई हॅलो हॅलो चल त्याचा बेस कमी करा ना. हॅलो हॅलो इफेक्ट महाराज पवित्र तोले वाणी पुण्यवंत पवित्र तोले वाणी पुण्यवंत पवित्र
दोषी दयाच्या चिंतनी करतील दोषी शुभदे अच्युता सर्व काळ शुभदे अच्युता सर्व काळ दयाच्या चिंतने करतील दोषी दयाच्या चिंतने करतील दोषी जळतील विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. देव इच्छिर ज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. काय त्या उरले वेगळे आणिक, वैकुंठ नायक जयाकंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. विठ्ठल विठ्ठल बोला कुंडली गौरला ज्ञानदेव संत माऊली शांताराम भाऊ महाराज की जय. संत माऊली शांतीनाथ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे. अभंग 5 चरणाचा असून संतपर प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी संत लक्षणांचा विचार तर केला आहेच आहे, पण त्याचबरोबर अशा लक्षणांनी युक्त असणाऱ्या सत्पुरुषांचं चिंतन केलं असता आपल्याला काय लाभ होतो याचाही विचार केला आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आपण एका पवित्र अशा गुरुपीठावर एकत्र आलेलो आहोत. महाराष्ट्रातील प्रधान अशा भक्तिपंथाचे एक महान संत, या संप्रदायाचे अध्वर्यू असे संत श्रेष्ठ संत माऊली शांताराम भाऊ महाराज, एक महान संत, ज्यांच्या केवळ दर्शन मात्रे मानवाचं उभयविध कल्याण व्हावं
असं संतत्व. वारकरी संप्रदायामध्ये ज्या गुरुपरंपरा आहेत, या गुरुपरंपरांपैकी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची जी म्हणून संत परंपरा, शिष्य परंपरा महाराष्ट्रात आज विद्यमान प्रचलित आहे, त्यामध्ये विद्यावंशानं एक खूप मोठी गुरुपरंपरा ही सद्गुरू श्री नारायण महाराजांची, जे एक महान संत होते आणि या शिष्य परंपरेचे अत्यंत निष्ठावंत पाईक आणि थोर सद्गुरू भक्त असे भाऊराया. ही मूळ परंपरा सद्गुरू श्री गुंडा महाराजांची. सद्गुरू गुंडा महाराज हे महान भगवत भक्त होते आणि या सद्गुरू गुंडा महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये श्रीगोंद्याचे सद्गुरू माऊली कृष्णानंद महाराज होते. ही परंपरा विस्तारत संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारित झाली आणि त्याची एक शाखा भिवंडीत आली आणि एक शाखा डहाणूला गेली. भाऊरायांच्या अत्यंत प्रिय असणाऱ्या संत माऊली शांतिमा, एक महान साध्वी, महान संत, साक्षात्कारी असं संतत्व आणि विभूतिमत्व. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांनो, मला आज हे उद्धृत करताना आनंद होतोय की आपण सगळे भाग्याचे. काय म्हणून भाग्याचे? ज्याचं त्याला भाग्य कळत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्येकाचं भाग्य आपल्या कपाळावर लिहिलंय. भाग्याची रेखा ही ललाटी असते. आश्चर्य काय, भाग्य वर आहे आणि बरोबर त्याच्या खाली डोळा आहे. भाग्य आणि डोळा याच्यामध्ये फक्त एक भुवई आहे. म्हणजे वर भाग्य आणि खाली डोळा आहे. पण स्वतःच्या डोळ्याने सगळं जग बघतं, पण स्वतःच्या डोळ्याने स्वतःचं भाग्य वाचता येत नाही. म्हणून ते भाग्य सांगण्यासाठी संत सद्गुरू असावे लागतात, तेव्हा ते कळतं. माझ्या प्रिय श्रोत्यानो, मी कालच एका मोठ्या उत्सवात सांगितलंय, एक महान भगवत भक्त सद्गुरू श्री पांडुरंगनाथ महाराज यांचा सुवर्ण महोत्सवी असा पुण्यतिथी उत्सव होता. पहिलं भाग्य असं आहे की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो. हे पहिलं भाग्य. दुसरा जन्म मिळाला असता तर काय केलं असतं? कुठेतरी भिवंडीच्या गल्लीबोळात फिरत असतो. नाव सांगत नाही. आपण सुज्ञ लोक आहात. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. काय जन्माला अर्थ आहे त्या. मनुष्य म्हणून जन्माला आलो, पहिलं भाग्य. पण मनुष्य म्हणून जन्माला आलो असतो आणि जन्म चीनमध्ये झाला असता तर काय मिळालं असतं? चपट्या नाकाचे झालो असतो. अरे मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि हिंदुस्थानात जन्माला आलो, हे केवढं मोठं भाग्य आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती.
भरतखंडामध्ये जन्म मिळाला ही परमभाग्याची संपत्ती. बरं पुढे जातो. कदाचित हिंदुस्थानात जन्म मिळाला असता आणि बिहारमध्ये जन्माला आलो असतो तर टाळाच्या ऐवजी हातात बंदूक असती. आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो. ऐकता, नुसते महाराष्ट्रात जन्माला येऊन भाग्य थोर नाही, त्याच्यापेक्षा थोर भाग्य आम्ही सगळे ज्ञानोबा तुकोबा नंतर जन्माला आलो. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे, लक्षात ठेवा. हे माझं बोलणं कळणार नाही कदाचित. जर ज्ञानोबाराच्या आधी जन्माला आलो असतं तर परमार्थ अवघड होता, कारण हातात ज्ञानेश्वरी नव्हती. तुकोबराच्या आधी जन्माला आलो असतो तर हातात गाथा नसता. आज आम्ही ज्ञानोबा तुकोबा संत एकनाथ महाराज यांच्या नंतर जन्माला आलो म्हणून आमच्या हातात ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे, पंचम वेद असणारा तुकोबरायचा गाथा आहे आणि ग्रंथ कौस्तुभ असणारा भागवत आमच्या हातात आहे. आमची परमार्थाची वाटचाल सुलभ झाली. आणि याही उपरांत सांगायचं झालं त्यापेक्षा भाग्यवान होत की आपण भाऊराय आणि शांतिमानंतर जन्माला आलो म्हणून परमार्थ अत्यंत सोपा झाला. या संतांनी करून दाखवलं. अतिशय सुंदर भागवत शांतिमा सांगत होत्या. ज्यांनी चरित्र वाचले त्यांना कळेल. पारमार्थिक प्रतिकूलता असताना हरिभक्तीत रंगून गेलेल्या शांतिमा, त्यांच्या एवढा भागवताचा अभ्यास कुणी केला नाही. नाथ भागवत अत्यंत सुंदर सांगत होत्या. त्यानंतर मी पाहिलं ते सद्गुरू माऊली मंगलामा गुजरातीमध्ये भागवत खूप सुंदर सांगत होत्या. जरा बोलू का? या सगळ्यांचा परमार्थ शब्दाचा नव्हता, अनुभूतीचा होता. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणून परमार्थ हा शब्दाचा प्रांत नाही, परमार्थ हा अनुभूतीचा प्रांत आहे. म्हणून इथं आल्यानंतर मला कायम असं वाटतं की रोजची कीर्तन आमची असतात ते मंडपात असतात आणि इथलं कीर्तन देवघरातलं कीर्तन असतं. एवढं पावित्र्य या मंदिरात आहे. आणि इथं जी माणसं आली ती माणसं सामान्य नव्हती. कदाचित अतिशयोक्त होईल, कोणाला वाटेल, पण ती वस्तुस्थिती आहे. आता या मंदिरात ह्या सगळ्या तसबिरी लावल्यात. किती तसबिरी आहेत? समोरच्या भिंतीला एवढीशी जागा नाही. भानुदास महाराज गंमत सांगू का यातली खरी? हे सगळे देव देवता आणि सगळे सत्पुरुषांच्या तसबिरी लावल्यात. माझ्या अंतःकरणात हा भाव आहे, ह्या तसबिरी लावल्या नाहीत. हे सगळे भाऊरायाच्या दर्शनाला आलेले महापुरुष आहेत. इतकी साधी गोष्ट नाही. एखादा सत्पुरुष, एखादा साक्षात्कारी पुरुष ज्यावेळेस अवतीर्ण होतो त्यावेळेला सगळ्या देवदेवता त्यांच्या दर्शनाला येतात. सगळी तीर्थ दर्शनाला येतात. सगळे सत्पुरुष त्यांच्या दर्शनाला येतात. अशा एका पवित्र तीर्थावर आपण एकत्रित आलेलो आहोत. नाथषष्ठीच्या उत्सवात जो संत माऊली भाऊरायांनी सुरू केला आणि हा उत्सव आज 109 वर्षाचा झाला. 100 ओलांडून गेली. रंगपंचमीची सेवा थोर गुरुभक्त असणाऱ्या मारुती मामांच्याकडे माझ्याकडे आली आणि ती मी निष्ठेनं गेली 38 वर्ष सांभाळली. जे पहिल्या दिवशी आलो त्या दिवसापासून आजपर्यंत ही सेवा त्यांनीच करून घेतली. मला एवढा आनंद आहे की वयाच्या 60 वर्षात भाऊरायाची 40 वर्ष सेवा घडली. ही काही सामान्य भाग्य म्हटलं. वयाची 60 ओलांडली, पण तब्बल 38 वर्ष सातत्यानं सेवा करण्याचा योग आला. ही त्यांचीच कृपा आहे. आज माझ्या समोर अभंग आहे, तो तुकोबारायचा फार सुंदर अभंग आहे. माझ्याकडे लक्ष द्या. संतांच्या लक्षणांचा विचार आलाय. सर्वेंद्रियाचं कान करून ऐका.
जगाच्या पाठीवर अनेक भक्तिपंथ आहेत. सगळे बसलेले सुज्ञ लोक आहेत, उच्च शिक्षित आहेत, परमार्थ अनुरागी आहेत, अनेक भक्तिपंथ आहेत. पण या सगळ्या भक्तिपंथांमध्ये शहाण्या लोकांचा पंथ कोणता असा जर प्रश्न आला रामभाऊ, शहाण्या लोकांचा पंथ कोणता, तर फक्त आणि फक्त वारकरी पंथाचं नाव घ्यावं लागेल. लक्षात ठेवा, दुसऱ्या कोणत्या पंथाचं नाव घेता येणार नाही. ज्या संतांनी महाराष्ट्र भक्तिसुखाने न्हावून काढला. एक वैलक्षण्य अन्य संप्रदायाचं आणि वारकरी पंथाचं कोणतं असेल. अनेक विद्वान लोक बसलेत ऐकायला. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय असेल तर त्याने संतत्वाच्या व्याख्या या अत्यंत अणकुचीदार आणि काटेकोर ठेवल्या. हे वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदाय कुणालाही संत म्हणायला तयार नाही. की सद्यकालीन मोठी संतावळ निर्माण झाली, वारकरी संप्रदायाने कुणाला संत असं म्हटलं नाही. मला विस्ताराला खूप जागा आहे पण तुम्ही करणार नाही. संक्षिप्त आणि साक्षेपी काही बोलणार आहे. इकडे लक्ष द्या. वारकरी संप्रदायाचं संतत्व हे फार काटेकोर आहे. तुकाराम महाराजांनी देवाला स्वच्छ सांगून टाकलं, माझं करायचं ते वाटेल ते कर, पण मी त्यांना संत नाही म्हणणार. काय भाषा आहे. करीसी ते करी देवा सुखे परिमियासी मुखे न म्हणे संत. माझं काय करायचं ते कर, पण मी याला संत नाही म्हणणार. सध्या स्वयंघोषित संतांचा सुळसुळाट आहे. त्या प्रमाणात पंथही निर्माण होतात आणि संतही निर्माण होत आहेत. जरा ऐका, जरा इकडे या. स्वयंघोषित संत आणि अनेक पंथ, पण जरा बोलू का, ज्या गतीनं हे पंथ उदयाला येतात त्याच गतीनं ते पंथाला पण लागत आहेत. त्याचं मुख्य कारण हे सगळे पंथ एक खांबी तंबू आहेत आणि वारकरी संप्रदाय ही भक्कम इमारत आहे म्हणून हजारो वर्ष ती टिकू नये. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, फार मोठी गोष्ट आहे. याचं कारण वारकरी सांप्रदायिक संतांनी संप्रदायाचं संतत्व हे बाह्य लक्षणांवर न ठेवता अंतर्लक्षणांवर ठेवलं. हा मोठा मुद्दा आहे. वारकरी संतांचं वैशिष्ट्य हे आहे, यांनी लक्षणांना प्राधान्य दिलं, जे बाह्य वेशाला दिलं नाही. येथे नाही वेश सरते आडनाव, उघडा घावडा व्हावा अंगी. तुम्ही सगळे संत बघा कसे आहेत. ते संत त्या त्या पोशाखात आहेत, काही पोशाख बदलले नाहीत. तुकाराम महाराज आहे तसेच आहे, नाथ महाराज आहे तसेच आहे, नामदेवराय आहे तसेच आहेत, गोरोबा काका, चोखोबाराय जसे पोशाख होते तसेच आहेत. आजच्यासाठी वेशभूषा रंगभूषा केली नाही त्यांनी, असे होते तसे होते. जरा बोलू का, सांगू म्हणता. कारण परमार्थामध्ये, इकडे लक्ष द्या, परमार्थामध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्थेला जास्त मूल्य आहे. लक्षात ठेवा. प्रपंचामध्ये व्यवस्था महत्त्वाची असते आणि अध्यात्मात अवस्था महत्त्वाची असते. व्यवस्था नसेल तर प्रपंच बिघडतो आणि अवस्था नसेल तर परमार्थ बिघडतो. त्या अवस्थेप्रत गेला की त्याला संतत्व येतं. इकडे लक्ष द्या. अंतर्लक्षणात जास्त किंमत दिली वारकरी संप्रदायाने. आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात स्वयं भगवंतानी संत लक्षणांचा विचार केला. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः कर्ण एवच निर्ममो निरंकारः समदुःख सुखक्षमी. जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषा ते नेण्याची काही आप परू नाही चैतन्या जैसा. इथपासून ते 20व्या श्लोकापर्यंत सगळी संत लक्षणं सांगितली. आणि जे गीतेचे उपासक आहे त्यांना कळेल, प्रत्येक श्लोकाच्या खाली भगवान मोठ्या कौतुकानं सांगतात, यो मद्भक्त समे प्रियः, यो मद्भक्त समे प्रियः. अशा लक्षणानं जो युक्त आहे तो माझा प्रिय भक्त आहे असं भगवान सांगतात.
या संत लक्षणांमध्ये एका श्लोकात भगवंतानी वर्णन काय केलं? अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. मंडळी, याच्यामध्ये शुची नावाचं एक पद आलं. शुची या शब्दाचा अर्थ पावित्र्य असा आहे आणि त्या पावित्र्याचा विचार या अभंगात आहे. एका वाक्यात सांगतो, संत पवित्र असतात. या कीर्तनाचा शेवट खूप चांगला करणार आहे, पण तो मी आत्ता सांगणार नाही, ते लास्ट मोमेंटला सांगणार आणि ते टॉप सिक्रेट आहे आजच्या कीर्तनाचं. आणि माझा एक असा हेतू आहे उशिरा सांगण्याचा, एखादा माणूस उशिरा आला तर त्याला ऐकायला मिळावं. काही माणसं लेट कमर आहेत, पण हा हेतू भानुदास महाराज अर्धा आहे. जे उशिरा आलं तर त्याला ऐकायला मिळावं आणि मधून गेला तर त्याला मिळू नये, हा मुख्य हेतू आहे. अर्धवट सोडून गेला की त्याच्या पदरात मिळणार नाही, म्हणून राखून ठेवले. शुची या शब्दाचा अर्थ पावित्र्य असा आहे. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यानो, संत पवित्र असतात. भाऊराया पवित्र, शांतिमा पवित्र, नारायण महाराज पवित्र. ही पवित्र परंपरा फार सुंदर अभंग आहे. ज्या पावित्र्याचा विचार होतो त्या शास्त्र जर आपण जवळून पाहिलं तर काही पवित्र गोष्टी सांगितल्या. या पवित्र गोष्टींच्या तुलनेत संत किती पवित्र हा अभ्यासाचा विषय. अनेक लोक या ठिकाणी बसलेत, काही उदाहरणं समोर देतो, इकडे लक्ष द्या. आपण सर्व शास्त्र मानणारे, शास्त्राचं अनुसरण करणारे लोक आपल्या धर्मशास्त्रांनी सगळ्यात पवित्र गाय मानली. काय काय पवित्र याचा विचार करत संत किती पवित्र हे मी क्रमानं सांगतोय. आमच्याकडे सगळ्यात गाय पवित्र मानली. बरोबर आहे ना? आमचा कोणताही धार्मिक विधी गोमूत्राशिवाय संपन्न होत नाही. मग सत्यनारायणाची पूजा असो नाही तर यज्ञ असो, गोमूत्र लागतं. वेदमूर्ती श्रीपाद गुरुजी बसलेत कीर्तनात, त्यांना विचारा, यज्ञाला बसल्यानंतर यजमानाच्या देहशुद्धीसाठी पंचगव्य दिलं जातं. ही पंचगव्य काय भानगड आहे? पंचगव्य म्हणजे गाईचं दूध, दही, तूप, मूत्र आणि शेण, गोमय एका विशिष्ट प्रमाणात त्याचं रसायन करायचं आणि त्याला अभिमंत्रित करून त्या यजमानाला द्यायचं. ऐकताय ना? याचं कारण काय? सामान्य ताप आला तर तुम्हाला कॅल्पोल किंवा क्रोसिन खाल्ली तर जातो, पण जो ताप हाडामध्ये मुरतो, काही दिवस ताप अंगात राहिला की तो अस्थित जातो, हाडात जातो. मग लोक म्हणतात की ताप हाडात मुरला. मग हाडातला ताप काढण्यासाठी जशी विशिष्ट उपचाराची गरज असते तसं सामान्य पाप एखाद्या साधनेनं जातं, पण जी पाप हाडात मुरतात ते काढण्याचं सामर्थ्य फक्त पंचगव्यात आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते पंचगव्य त्याला दिलं जातं. तेव्हा तो यज्ञाला बसायचा अधिकारी होतो. एवढं जास्त विस्तृत कशाला सांगायला पाहिजे? आपण रस्त्याने चाललोय, घटकाभर लक्षात घ्या, रस्त्याने चाललोय आणि समोरून गाय आली, आपली काय प्रतिक्रिया असेल? अगदी बाईकवर असेल तरी तो जरा बाईक स्लो करतो, गर्दीत त्या गाईला हात लावतो आणि पुढे जातो. का? ती पवित्र आहे. आणि अशीच समोरून जर म्हैस आली, चार पायाचीच म्हणतोय मी, काहीतरी विचित्र अर्थ काढू नका आणि श्लेष करू नका, आणि ती पंढरपुरी असेल की मोठी शिंगाची, कोण नमस्कार करेल? कारण शास्त्राने म्हशीला पावित्र्य प्रदान केलेलं नाही. विश्वामित्राच्या सृष्टीतली ती म्हैस आहे, गाईला समोर केलेली म्हैस. इकडे लक्ष द्या, गाय पवित्र आहे.
मला विस्तार खूप करता येईल, पण मी विस्तार करणार नाही. गायीच्या खालोखाल पवित्र काय सांगितलं आहे रामभाऊ? तो बारशिंग्या मृग सांगितलाय. मृग, कस्तुरी मृग. म्हणून त्याचं मृगाजीन ऋषी मुनी संत महंत साधनेसाठी बसायला घेतात. आणि कस्तुरी जी असते त्याच्या बेंबीत, आता कस्तुरी मिळत नाही आणि शोधायला गेलं तर बाबा आत्राम होईल. कस्तुरी मिळत नाही. का मिळत नाही? कस्तुरी सोन्यापेक्षा 10 पट महाग आहे. म्हणजे सध्या सोनं 1.5 लाख आहे. 10 ग्रॅम सोनं घ्यायला 1.5 लाख लागतात आणि 10 ग्रॅम कस्तुरी घ्यायला 15 लाख लागतात. तरी आमचे साधे भोळे वारकरी पंढरपूरला जातात. त्या चौकामध्ये भिकारणी बसलेल्या असतात, तिच्याकडनं 150 रुपयात घेऊन येतात. कस्तुरी 150 रुपयात? मला प्रश्न विचारायचा आहे, तिच्याकडे कस्तुरी असती तर ती आस्तुरी रस्त्यावर का बसली असती? ती काही कस्तुरी नसते. एवढी शुद्ध फसवणूक कुठेच नसते. आता सध्या फक्त कस्तुरीचा लेप तिरुपती बालाजीला लावला जातो आणि पंढरीच्या पांडुरंगाला लावला जातो. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, वैजयंती, रुळे माळ कंठी वैजयंती, वैजयंती, रुळे माळ कंठी वैजयंती, वैजयंती, रुळे माळ कंठी वैजयंती, वैजयंती. मृग पवित्र आहे. पुढे इकडे लक्ष द्या. काही धातू पवित्र सांगितले आणि पावित्र्याची वर्णी सोन्याची लागली. सोनं पवित्र आहे म्हणून धर्मशास्त्र काय बोलतो? सोनं घालावं अंगावर. ऐकताय ना? सोनं अंगावर घातलं पाहिजे. हबप असला तरी, हबपाला काही निषेध नाही. हा मातीमोल मानावं, घालण्याचा निषेध नाही, घालावं. शास्त्र काय बोलतं इतकंच सांगतो. शास्त्र असं बोलतं, अंगावर सोनं असेल आणि तो माणूस स्नानाला बसला आणि सोन्यावरून पाणी त्याच्या अंगावर पडलं की त्याला सुवर्ण स्नान घडतं. उद्या जर चर्चा झाली रात्रीचं कीर्तन कसं झालं तर सगळ्या माता भगिनी म्हणतील त्यांनी छान सांगितलं सोनं घाला. त्यांना जास्त मोह आहे त्याचा. सोनं घातलंच पाहिजे, लक्षात ठेवा. अगदी सांगू का, सोन्याचा किती संबंध आहे आपला? विस्तार करू नये वाटतो पण होतोय. जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत सोन्याचा संबंध माणसाचा आहे. विठ्ठलराव ऐकण्यासारखी गोष्ट आहे. आता संस्कार लोपले. जन्माला येण्यापूर्वी, जन्माला आल्यावर आणि मरणोत्तर सुद्धा जे संस्कार आहेत, 16 संस्कार मानवी जीवनातले, हे सगळे लुप्त झाले. फक्त 2च संस्कार आहेत. एक विवाह संस्कार आणि दुसरा अंत्यसंस्कार. एक संस्कार कोणता होता? जात कर्म संस्कार. असा एक संस्कार आहे, जात कर्म. म्हणजे काय? म्हणजे बाळ जन्माला आलंय, अजून आईची नाळ तोडली नाही, एवढ्या दरम्यान त्या बाळाच्या जिभेवर सुवर्ण शलाकेनं मधामध्ये ती शलाका बुडवून त्याच्या तोंडावर ओंकार लिहायचा, त्याच्या जिभेवर. अशी परंपरा आहे. जन्माला आल्याबरोबर त्या बाळाच्या जिभेवर सोन्याच्या काडीनं ओंकार लिहायचा. म्हणजे जन्माला आल्या आल्या तोंडात काय आहे? जरा मोठ्यांदा बोला. जन्माला आल्या आल्या काय आहे? सोनं आहे ना. आणि मेल्यानंतर इथं पद्धत आहे का नाही? मेलेल्या माणसाच्या तोंडात सोनं घालायची पद्धत आहे का नाही? का माणसं मरतच नाहीत? किती महाग होते एक मणी?
एक मणी. एक मणी का अर्थ कळतोय का? जन्माला आल्या आल्या तोंडात सोनं आहे आणि मेल्यानंतर सुद्धा सोनं. माझे आजोबा होते मैपतराव श्रीपतराव जगताप, सावकार होते, घरी सावकारकी होती. त्यापूर्वी एक फॅशन होती जुन्या लोकांची. तुम्हाला असं वाटतं का जुने लोक फॅशन करत नव्हते? आपल्यापेक्षा पुढचे होते. आपल्या कसल्या दळभद्र्या फॅशनी, त्यांच्या फॅशनी काय होत्या फॅशन. हे पटाशीचे जे दात आहेत त्याला गिरमिटने होल पाडायचं आणि त्याच्या सोन्याच्या मेका ठोकायच्या. हे काय वन साईड नव्हतं, त्याला मेका ठोकायच्या सोन्याच्या. माझ्या आजोबाच्या तोंडात होत्या सोन्याच्या मेखा. ते हसले की त्यांचे दात चमकायचे. ते मला लहानपणी नवल वाटायचे, ह्यांचे दात का चमकतात. पण मी माझ्या आजोबांना विचारलं, बाबा तुमचे दात का चमकतात हो? ते म्हणले, आम्ही आमच्या तोंडात सोनं ठेवलं आहे. मी बालबुद्धीनं विचारलं, का ठेवलं आहे? ते म्हणले, आम्ही मेल्यावर तुम्ही ठेवाल का नाही म्हणून आधीच ठेवलं आहे, असा आमचा आजा बोलला होता. सोन्याचा संबंध इतका घनिष्ठ आहे. आता पुरुषाला नाही कळणार, त्यांना विचारा, बायकांना, ते माझ्या बाजूने साक्ष देतील. बाळघुटी उघडताना एक सोन्याचा वेडा द्यावा लागतो का नाही? एक सोन्याचा वेडा उघडावा लागतो त्या बाळाला चाटवताना. मला काही विस्तार करायचा नाही, सोनं पवित्र आहे एवढंच. सोन्याचं मूल्य कमी होत नाही कधीच. आणि अक्षरशः एका वाक्यात सांगायचं झालं तर सोनं कधीच मलिन होत नाही. भेसळ करणारा भेटला नाही तर सोनं कधीच मलिन होत नाही. म्हणजे शास्त्र काय बोलतं ऐकता? शास्त्र असं बोलतं, सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. आणि सध्या तर घ्यावंच घ्यावं. काय अर्ध्या तोळ्याची अंगठी गटारीत पडली म्हणून काय समर्प आहे मी म्हणता? सोनं पवित्र आहे. सोन्याच्या खालोखाल पवित्र काय आहे तर सोन्याच्या खालोखाल तांब पवित्र आहे. देवपूजेची उपकरणं तांब्याची असतात, पवित्र आहे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्राशन केलं तर अनेक रोगांचा नाश होतो असं आयुर्वेद बोलतो. तांब पवित्र आहे. त्याच्या खालोखाल वस्त्राचा विषय आहे. एका किड्याच्या तोंडातून पडणारा पदार्थ आणि त्याच्यापासून निर्माण होणारा कोश आणि त्या कोशापासून निर्माण होणारं रेशीम हे पवित्र मानलंय. पण देवपूजेचे कद, पितांबर, सोवळी ही रेशमाचे असतात. कीर्तनकार मंदिर बांधतात तो रेशमाचा असतो, तो पवित्र आहे, त्याला विटाळ नाही. त्याच्या खालोखाल पवित्र म्हणून, हा अभ्यासाचा विषय आहे, त्याच्या खालोखाल पवित्र म्हणून लोकरीची वर्णी लागली. मेंढीपासून जे लोकर निर्माण होतं ते पवित्र आहे. म्हणून घोंगडी अत्यंत पवित्र आहे. स्त्रियांनी मासिक धर्मामध्ये घोंगडीच अंतरावी पांघरावी असं शास्त्र बोलतं, तिला विटाळ नाही. हे झाले वस्त्रविषयक निर्णय. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, सर्वात पवित्र काय असेल? सर्वात पवित्र तर ती गंगा आहे. गंगेसारखं काही पवित्र नाही. 18 भार वनस्पती, फुले फळे ओळती, 18 भार वनस्पती, 18 भार वनस्पती, फुले ओळती, 18 भार वनस्पती, बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, बावी त्या पोखरणी, बावी त्या पोखरणी, नदी गंगा वाहती, बावी त्या पोखरणी, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ज्या घरी कुल स्त्रिया, ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती,
दासया योग सेविसी पर्ये दे मदारसा सोहम जो जो रे बाळा पर्ये दे मदारसा प्रमाण मी मुद्दाम म्हटलं. मदालसेची प्रमाण कमी झालीत. मी का म्हटलं, 1947ला देश स्वतंत्र झाला, पण दयाळू इंग्रज सरकारने 2 शकल करून दिला, फाळणी झाली. हे जुने लोक आहे ज्यांनी पारतंत्र्य भोगलंय त्यांना माहिती आहे. आणि 2 तुकडे होताना एक तोटा कोणता झाला तर सिंधू नदी आपल्यात राहिली नाही. हा मोठा तोटा झाला. पण माझ्या प्रिय श्रोत्यांनो, सगळ्यात भाग्य थोर की फाळणी होताना गंगा नदी आपल्या देशात राहिली. ही भारतीयांची सर्वात मोठी संपत्ती आहे, लक्षात ठेवा. आम्ही कधीच विसरलं नाही पाहिजे. गंगा पवित्र आहे, पण ही गंगा पण कधीतरी अपवित्र होते. इथं विचाराचा मुद्दा आहे, इकडे लक्ष द्या. गंगा पण मलिन होते. मला वेळ नाही आता पुरेसा. गंगा जेव्हा मलिन होते ना, माझ्या प्रिय श्रोत्यानो ऐकता, गंगा जेव्हा मलिन होते, गंगा जेव्हा मलिन होते, गंगा जेव्हा अपवित्र होते, तेव्हा तिला पवित्र करण्याचं काम संत करतात. ते किती पवित्र, हा विचाराचा मुद्दा आहे. संतांचे न्यांग लगे पापा ते जिणने गंगे तेणे संत संगे शुचित्व कैसे. ज्ञानोबा बोलतात ना. एक माणूस माझ्याकडे आला होता प्रश्न विचारायला, आणि त्याला मग प्रश्न काय विचारला, जे वारकरी आहेत पायी चालतात त्यांना विचारा. बंधूंनी वाऱ्या केल्यात पुष्कळ. मामा आणि ते एकत्र चालत होते, आम्हाला भेटत होते रस्त्याला. एकाने मला काय प्रश्न विचारला, जर ज्ञानोबाराय ज्ञानगंगे नहाले असे तर त्यांना चंद्रभागेत आंघोळ का घालतात. काय कळतंय? म्हणजे त्याच्या प्रश्नाचा रोख असा होता, ज्ञानेश्वर महाराजांना चंद्रभागेच्या आंघोळीची काय आवश्यकता. मी त्याला काय सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांना चंद्रभागेच्या आंघोळीची आवश्यकता नाही, पण तुझ्यासारखे आणि माझ्यासारखे माणसं त्या स्नान करतात तेव्हा चंद्रभागा मलिन होते, आणि एका ज्ञानोबाने स्नान केलं की ती परत पवित्र होते, म्हणून त्याला स्नान घालतात. ज्ञानेश्वर महाराजांना स्नान घातल्यानंतर गंगा पवित्र होते, तुकोबाराला स्नान घातल्यानंतर गंगा पवित्र होते. हे संतांचं पावित्र्य आणि शुचित्व आहे, लक्षात ठेवा. ते किती पवित्र हे अभंगाच्या पहिल्या चरणात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत. 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 जो दे अच्युत सर्व काळ, जो दे अच्युत सर्व काळ.
तरतील दोषी तरतील दोषी त्याच्या चिंतने तरतील दोषी तरतील दोषी दोन गोष्टी आहेत या चरणात, तेवढ्याच सांगून सेवा पूर्ण करणार आहे. या पहिल्या चरणापासूनच वादाला आरंभ होईल असं हे चरण आहे. म्हणजे असा गैरसमज करू नका की मी भिवंडीला वाद घालायला आलोय. मी संवाद साधायला आलेला माणूस आहे. पण चरण तसं आहे, त्याला मी तरी काय करणार. पवित्र तो देह या सुरुवातीच्या वचनावरनच वादाला सुरुवात होईल. संत साहित्याचे जे अभ्यासक बसलेत त्यांना कल्पना आहे, कारण देहाच्या बाबतीमध्ये जे वर्णन आलंय ते घाण असंच आलंय. शरीर घाण आहे. मी आता सगळी प्रमाण म्हणत बसत नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखं घाण काही नाही. आणि शरीर घाण हे सांगायला माझ्यासारख्याची आवश्यकता नाही. 4 दिवस आंघोळ करू नका, माणूस उभा राहायचा नाही शेजारी. उन्हाळ्याच्या दिवसात चर्चगेटला आलेली माणसं संध्याकाळी आंघोळ केल्याशिवाय जेवूच शकत नाहीत. जरा पाटील बुवा एक प्रश्न विचारू का? असा प्रश्न आहे माझ्या मनातला. तुम्हा सगळ्यांना या लीडिंग क्वेश्चन म्हणतात. ऐकताय का? ज्याची निर्मितीच घाणीत झाली त्याच्याकडनं पावित्र्याची काय अपेक्षा करायची? विष्ठालेप चहूकडे, नाकी तोंडी कृमिकिडे, गर्भवासीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. ना तरी मातेच्या उदर कुहरी, पचोन विष्ठेच्या दाखरी, उकडोनी नवमास्वरी जन्म जन्मोनी मरती. अरे कुठं राहिला तो देह? जरा बोलू का? देवाचे लाख आभार माना. ज्या घाणीत राहिलो ती घाण जन्माला आल्यानंतर आठवत नाही. आठवते कोणाला? मलमूत्राच्या पंखामध्ये माणूस 9 महिने राहिला. अपेक्षा काय करायची? पावित्र्याची. घाणच आहे ना. पण वारकरी संतांनी नामस्मरणाच्या जोरावर देह पण पवित्र केला. काय ताकद आहे नामाची. कानाची रंध्र उघडी ठेवून ऐका. हे कसे संत झाले, कसे झाले? अखंड नाम साधनेच्या बळावर ते संत झाले. 2 गोष्टी केल्या संतांनी केवळ नामस्मरणाच्या बळावर. माझ्याकडे लक्ष द्या.
फार महत्त्वाचा विचार मी सांगतोय. शरीर घाण आहे, शरीर अपवित्र आहे, मळमूत्राचा बांधा आहे, दुर्गंधीची थार आहे. पण संतांनी प्रयत्नपूर्वक तो पवित्र केला. मला आता खरोखरीच वेळ नाहीये विस्तार करायला. एकापेक्षा एक अनेक उदाहरणं माझ्या समोर डोळ्यासमोर रुंजी घालतायत. पण ते कसं झालं हे सांगण्यासाठी एक दाखला देतो. माझ्याकडे लक्ष द्या. आता ही सगळी मला गेली 40 वर्ष ओळखणारी माणसं आहेत. भानुदास महाराज आहेत, रामभाऊ काळे आहे, प्रल्हाद खंडागळे आलेत, माझे मित्र आहेत, पाळे आहेत. भाऊ जरा बोलू का? मी उत्तम स्वयंपाक करणारा माणूस आहे. स्वयंपाक फार छान येतो. फक्त मी तो कीर्तनात सांगत नाही, नाही तर माणसं विणा काढून घेतील आणि झाऱ्याच देतील. बसा बुंदी तळत. भानुदास महाराजांना माहिती आहे स्वयंपाक. मला आमची कुठे गेली बहिणाबाई? हे दाजीबा आमचे उभे राहिलेत बघा, पिंपळे सरकार. ते विणा किती भारी, अरेबियन विणेकरी. हे दुबईला जाऊन आले. दुबईला आम्ही खूप मोठा सप्ताह केला, त्याच्यात विणा त्यांच्याकडे होता. तेव्हापासून मी म्हणलं हे अरेबियन विणेकरी. त्यांना विचारा, स्वयंपाक छान येतो मला. कधीतरी मी करीन स्वयंपाक तुमच्या पुरता. नुसता स्वयंपाक नाही, रसज्ञ पण आहे. म्हणजे काय खावं याची अक्कल आहे. ऐकताय का नाही? अहो काही ना खाण्याची पण अक्कल नाही. काय खावं, कशाची खावं. एकाने माझ्या देखत आईस्क्रीम चहात बुडवून खाल्ली इथंच. जुनं मंदिर होतं आणि मंदिराच्या मागच्या बाजूला. अभी नहीं बताते मैं. कशी लागली असेल आता, खाल्ल्याशिवाय कशी कळेल? इकडे लक्ष द्या. आता काय झालंय, 40 वर्ष भटकंती केल्यानं ज्ञानेश्वरी बरोबर माझा जेवणाचा पण अभ्यास फार झाला. रसज्ञ आहे, चोखंदळ आहे, काय खावं याची अक्कल आहे. या सगळ्या माता वर्गाला सांगतो, माझ्या सगळ्या माता भगिनी, एखादी बाई अशी असते ना, तिच्या हाताला चव असते. तिने पाण्याला जरी फोडणी घातली तरी आमटी अमृतासारखी होते, कारण तिच्यामध्ये अन्नपूर्णेचा अंश असतो. आणि जी बाई पुस्तक वाचून स्वयंपाक करते ना, 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, 4 कढीपत्त्याची पानं, कुठं गेली बरं? ती शोधेपर्यंत फोडणीचा धुरळा झाला. आणि तसली आमटी पिताना गोमूत्राची आठवण नाही झाली तरच नवल. काही काही वेळेला जेवावं लागतं, काय करणार. त्या महाराजाचं पोट म्हणजे त्या बाईच्या स्वयंपाकाचा प्रयोगशाळा असते. आमचे मार्गदर्शक परमश्रद्धेय बंडा महाराज कराडकर, मी तात्याने एकदा गोष्ट सांगितली. तात्याने एका घरी जेवायला गेले, ती आमटी अशी होती, लाल बुंद आमटी. भानुदास महाराज एकदम लाल बुंद तरी आलेली. तात्याने त्याचं नावच ठेवलं रावण आमटी, लाल भडक आमटी. पण त्या बाईने आमटी वाढून जावं का नाही? गपचूप. तिने ते तात्यानं विचारलं, तात्या तुम्ही किती भाऊ हो? तात्या म्हणले, या आमटीतून वाचलो तर 3, नाही तर 2च मोजा. असला स्वयंपाक काय कळलं वाट्याला. घडलं असं, इकडं लक्ष द्या. मला काही रंजन करायचं नाही. एका घरी जेवायला गेलो मी, बरं का. स्वयंपाक एकदम उत्तम त्या बाईने केलेला. आहा हा. पहिला आमटीचा फुरका मारला की लक्षात आलं, बाई सुगरण आहे. मस्त जेवलो. भाजी इतकी सुंदर झाली होती, 3 वेळा मागून खाल्ली. अजून पण एकदा घ्यायची होती.
फक्त हावरटपणाचं लेबल नको. माणसाने लाजावं जेवताना थोडं तरी. निर्लज्जम सदा सुखी फार. जेवण झालं आणि बाहेर आलो. त्या बाई आल्या आणि मला म्हणले, महाराज स्वयंपाक चांगला झाला होता का? मंडळातून जरा उशिरा निरोप आला, स्वयंपाकाची घाई झाली. स्वयंपाक बरा होता. अहो म्हणलं छान, तुमच्या हाताला चव आहे, फार सुंदर स्वयंपाक झाला. भाजी तर इतकी सुंदर होती, मी 3 वेळा खाल्ली. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, अजून मला एकदा घ्यायची होती, पण मी लाजलो. त्या बाई म्हणलं, कशाला लाजायचं, अजून अर्धी कढई भाजी पडली, आणू का वाटीत? म्हणलं आता कशाला, आता जेवण झालंय. या परिसरात कधी आलो तर मी तुमच्याकडे येईन. परत मला ही भाजी करून खायला घाला. त्या बाई म्हणल्या, जरूर खायला घालीन. आणि मग रामभाऊ त्याने विचारलं, महाराज तुम्ही कारलं खाता का? नाव कशाला घेताय आता, वांतीला औषध. मी कधी कारलं खात नाही, जन्मात कारलं खाल्लं नाही. मग त्या बाई म्हणल्या, मग आता कशाची भाजी खाल्ली? 3 वेळा खाल्ली, ती कारल्याचीच होती. मी डोक्यावर हात मारून घेतला, म्हणलं कारल्याची? हो म्हणले, कारल्याचीच भाजी होती. मी मग त्या बाईला विचारलं, बाई ही जर कारल्याची भाजी होती पण कारलं कडू असतं, ही भाजी गोड कशी झाली? त्या बाईंनी सांगितलं, महाराज कारलं कडू आहे, निसर्गता कडू आहे, पण त्याच्यावर मी पाकशास्त्राचे संस्कार केले. ते घरी आणलं, चिरलं, त्याच्यातल्या बिया काढल्या, त्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस, शेंगदाण्याचं कूट, चिंच, गूळ, मसाल्याचे पदार्थ घातले आणि कडू कारलं गोड झालं. दृष्टांत संपला. आता पुढे ऐका. कारलं कडू, पण त्या बाईनं त्याच्यावर पाकशास्त्राचे संस्कार केले तर कारलं गोड झालं. तसं देह अपवित्र खरा, पण वारकरी संतांनी त्याच्यावर नामस्मरणाचे संस्कार केले. परिणाम पवित्रची होय. देह त्याचा पवित्रची होय. देह त्याचा पवित्रची होय. देह त्याचा पवित्रची होय. परिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. 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 पवित्राची होय. पवित्राची होय. पवित्राची होय. पवित्राची होय. बहुत अच्छे. अशा रीतीनं एक प्रकरण संपलं. अशुद्ध देह होता, अपवित्र होता, पण वारकरी संतांनी केवळ नामस्मरणाच्या बळावर तो पवित्र केला. इकडे लक्ष द्या. प्रकरण नंबर 2. वाणी पुण्यवंत. वाणीचं काय? वाणी सुद्धा शुद्ध नाही लोकांची. काही काही महाभाग असे आहेत की शिवी हे त्यांचं क्रियापद आहे. बोलताना एक वाक्य उच्चारायचं आणि त्याच्यानंतर इरसाल शिवी घालायचे, मग फुल स्टॉप. काय वाणी आहे? साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आता भानुदास महाराज हे आपल्याकडे आहे का नाही मोबाईल? सगळ्याकडेच आहे. तर आम्ही काय ठरवलंय की कोणाचा फोन आला तर रामकृष्णारी म्हणायचं. काही चूक आहे? काही चूक आहे का मंडळी? नाही मला फोन आला, मी फोन उचलला आणि रामकृष्णारी म्हणलो, काही चुकलं? नाही. समोरून आवाज आला, त्याच्या आईला महाराजाला फोन लागला वाटतं. दिला ठेवून. मला कधी कधी वाटतं चुकीच्या लोकांना तर ज्ञानेश्वरी सांगत नाही ना आपण.
काही वाणी आहे माणसाची, तर अवघड आहे. अहो शिवीचं जाऊ द्या, वाणी किती खराब आहे. आता एक लक्षात घ्या, मी काही अवघड सांगत नाही. आपण एखाद्याच्या घरी गेलोय, पाहुणे, साधा साधा श्रीपाद गुरुजी साधा एखाद्याच्या घरी गेलो आणि त्याचं लहान मूल बाहेर खेळतंय 5-7 वर्षाचं. आपण त्याला काय म्हणावं का नाही, बाळ तुझे बाबा आहेत का घरात? वाणी गोड आहे का नाही? असं म्हणायला काही पैसे पडतात का? बाळ तुझे बाबा आहेत का घरात म्हणलं तर बिघडेल. ए पोऱ्या तुझा बाप आहे का? काय ती भाषा तरी काय आहे? त्याला काही मार्दव आहे का? त्याला मवाळपणा आहे का रसाळपणा आहे? शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आता काय सांगू तुम्हाला, अनेक कीर्तनात मी सांगत आलोय. आमच्या सातारा भागात एक खूप मोठा सप्ताह झाला, इकडे लक्ष द्या, खूप मोठा. जवळपास 700 वाचक बसले होते पारायणाला आणि 500-600 टाळकरी, एवढी गर्दी. आणि माझं कीर्तन बंधू हे झालंय बरं का. कीर्तनाला उभा राहिलो, कीर्तन रंगात आलं. हे चोपदार उभे होते, आहेत तसे हे आपले 2 चोपदार 2 बाजूला, मोठेच्या मोठे बलदंड. आता ते सातारी चोपदार 6.5 फूट उंचीचे, त्या मिशा बिशा अशा. ते त्याला बघून तानाजी मालुसरे कसा होता हे मी आजचा विचार करतो. त्या मानाने हे किरकोळ आहे. असे हनवटीवर असं काठी होती ना, त्याच्यावर हनवटी ठेवून अशा ऐकत होते. आणि मी जरा एक दृष्टांत सांगितला कीर्तनात. एक राजा होता आणि तो खूप नाजूक होता. काही काही माणसं नाजूक असतात, तो नाजूक होता. किती नाजूक, किती नाजूक. तो हत्तीवर बसून चालला असेल आणि हत्तीच्या पायाखाली वेलदोडा आला तर राजाला सर्दी व्हायची. ऐकताय का झोपलाय? वेलदोडा कुणाच्या पायाखाली? हत्तीच्या. सर्दी कुणाला? हे कोरोनापेक्षा भयानक आहे का नाही? कसला संसर्ग आहे. मला काही ते घेणं देणं नाही. मी काय म्हणत होतो आणि तो चोपदार ऐकत होता. हत्तीच्या पायाखाली वेलदोडा आला की राजाला सर्दी व्हायची. हे वाक्य माझ्या तोंडातून गेलं. चोपदार पटाक दिशी म्हणला, आरतीच्या आईला. चालू कीर्तनात बोलला. त्याला कळलंच नाही आपण कुठं आहोत, काय आहोत, कशा ठिकाणी उभा आहोत. सवयीनं बोलला, सवय झालेली. 5-10 हजार लोक कीर्तनाला तेवढे हसली लोक. पण लोक का हसले हे त्यालाच कळलं नाही. एवढं तर लीलया चाललं होतं सहजगत्या. आता माझा स्वभाव जरा कडक आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझा पण इलाज नाही, स्वभावाला औषध नाही. त्याने माझ्याकडे बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की आता महाराज काहीतरी बोलणार. एवढ्या माणसात आपला इज्जत का फालुदा. मी श्रीपाद गुरुजी काही बोललो नाही त्याला. म्हटलं आता 80 वर्षाचा म्हातारा, ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट, तेव्हा मी 40 वर्षाचा होतो. आपल्या वडिलासारखा म्हातारा उभा राहिला, या वयात काठी घेऊन उभा राहिलाय, तर कशाला बोलायचं. मी आपले हात जोडले त्याला. म्हटलं बाबा असं बोलू नाही कीर्तनात. तो म्हणला अहो नव्हतंच बोलणार, पण त्याच्या आईला चुकलंच. गोष्ट संपली माझी. वाणी पुण्यवंत. अरे बाबा, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी, देह देवाचे
वाणी मुखी अमृताची वाणी विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत माऊली शांताराम भाऊ महाराज संत माऊली शांती माता की जय सद्गुरु नारायण महाराज की जय 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. त्या चोपदारापेक्षा हा चोपदार बरा. वाह 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 क्या बात है. निदान जय श्रीराम म्हणतोय. बघा तिकडे बघा, तिकडे बघा, जवळ या. भाऊराया ज्यांच्या नुसत्या स्मरणानं व्याकुळ होत आणि जाऊन तिथं अष्टपदी करत असत ते महान योगी नित्यानंद बाबा, त्यांचे मुख्य पूजाधिकारी मस्कर गुरुजी, ज्या ज्या धर्ममंडपात त्यांच्या वडिलांनी नित्यानंद स्वामींची आरती केली. आज जी आरती आहे जय जय आरती नित्यानंदा, ते त्यांचे वडील परमपूज्य बाळकृष्ण महाराज मस्कर यांनी ती केली आणि नित्यानंद स्वामींची अनेक पदं निर्माण केली. त्याचं संकल्प पण आहे, त्याची सुंदर पुस्तिका पण आहे. जे अष्टपदीत मंगलोरिका बाबा म्हटलं जातं ते नित्यानंद स्वामींनाच म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. योग चांगला आहे. ह्या दोन गोष्टी साध्य झाल्या. एक, काया पवित्र झाली. दोन, वाणी पवित्र झाली. ह्या दोन गोष्टी तितक्या सोप्या नाहीत. कोठे काही एक आहे एक नाही असं होतं. इकडे लक्ष द्या. कुठे वाणी पवित्र आहे तर काय अपवित्र, कुठे काय अपवित्र वाणी अपवित्र, दोन्ही साध्य होत नाही. इकडे लक्ष द्या. दोन्ही साध्य होत नाही. हे साध्य फक्त केलं वारकरी संतांनी. इकडे लक्ष द्या. इतकं सोपं नाही आहे मी सांगतोय ते. दोन गोष्टी माझ्या समोर आहेत दृष्टांतादाखल. एक रामायणातली आणि एक महाभारतातली. इकडे लक्ष द्या. वनवासात असताना प्रभू रामचंद्र रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक ऋषिकुलात गेले. त्या ऋषीचं दर्शन घेतलं. एके दिवशी फिरत फिरत प्रभू रामचंद्र शरभंग ऋषीच्या आश्रमात आले.
शरभंग ऋषी महान संत होते, सत्पुरुष होते, मुनिवर्य होते. रामरायाला उच्चासन दिलं बसायला, समोर फलाहार ठेवला आणि ते शरभंग ऋषी आपल्या मुखातून भगवंताची स्तुती करू लागले, वेगवेगळ्या वेदाच्या ऋचा गाऊ लागले, ईशस्तवन सुरू केलं. पण ते ईशस्तवन सुरू असताना कसलासा घाणेरडा वास येत होता. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, हे मुने, तुझ्या या पवित्र आश्रमात हा घाण वास कशाचा? वास्तविक येथे मंगलमय वास्तू आहे, सगळी वनश्री फुलांनी बहरली आहे, सुगंध येण्याच्या ऐवजी दुर्गंध काय येतोय? खाडदिशी शरभंग ऋषी उभे राहिले, नमस्कार केला आणि म्हणाले, भगवन मला क्षमा करा, हा माझ्या सडलेल्या देहाचा वास आहे. आत्ता मी तुमच्या पुढे उभा आहे, पण हा देह माझा नाही. माझा देह सडलाय, नासलाय, कुजलाय, त्याला दुर्गंधी येते आणि असलं दुर्गंधीयुक्त शरीर घेऊन तुमच्या पुढे यावं असं वाटलं नाही, म्हणून माझ्या तपस सामर्थ्यानं तो माझा मुख्य देह पलीकडे ठेवलाय आणि ह्या मायावी देह घेऊन तुमच्या समोर आलोय. चला दाखवतो. पण प्रभू रामचंद्रांच्या हाताला धरला आणि शरभंग ऋषी गेले आणि पलीकडच्या झुडपामध्ये एक निश्चेष्ट देह पडला होता. एखादं कुत्रं मरून पडल्यानंतर घाण वास येतो तसा त्या शरीराचा येत होता. तो देह माझा आहे. असं घाणेरडं शरीर घेऊन तुमच्या पुढे यावं वाटलं नाही, म्हणून हा देह मी माझ्या मायावी रूपानं आणलाय. गोष्ट संपली. शरभंग ऋषी महान होते, वाणी पवित्र होती, पण देह पवित्र नव्हता. या तपस सामर्थ्यानं देह पवित्र नाही करता आला. हे काही सामान्य गोष्ट सांगत नाही. शरभंग ऋषी अहो ते किती मोठे होते हे सांगण्यापेक्षा ज्यांना प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन झालं तो मुनी कसा असेल. पण काया अपवित्र, अशुद्ध, वाणी पवित्र, याच्या विरुद्ध दृष्टांत महाभारतात आहे. महाभारतामध्ये पांडवांनी राजसू यज्ञ केला आणि त्या राजसू यज्ञामध्ये सिंगल ब्रेन ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला म्हणतात तसं भगवान कृष्णचंद्रांनी केलं. स्वतः प्रभू राम कृष्णचंद्रांनी उष्ट्या पत्राळी उचलायचं काम केलं. त्या यज्ञात कामं वाटून दिली होती, कोणी ढवळाढवळ करायची नाही एकमेकाच्या कामात. दुर्योधनाला तिजोरीच्या किल्ल्या दिल्या होत्या, त्याला खजिनदार नेमला होता, कोषाध्यक्ष. धर्मराजा म्हणाले, तो आमचा शत्रू आहे, आम्ही कणाकणानं संपत्ती गोळा केली, हा सगळा तिजोरी रिकामी करेल. भगवान कृष्णचंद्र म्हणले, तसं नाही होणार, कारण मला हस्त सामुद्रिक कळतं, ज्योतिष येतं मला. त्याला येत नाही असं काय? सर्वज्ञ आहे. अरे म्हणले युधिष्ठिरा, दुर्योधनाच्या हातावर मत्स्य आहे, माशाचं चिन्ह आहे, आणि ज्याच्या हातावर माशाचं चिन्ह असतं त्याने 1 पट खर्च केलं की 10 पट संपत्ती परत येते, असा त्या चिन्हाचा अर्थ आहे. पण तुमची श्रीमंती 10 पट वाढावी म्हणून त्याला खर्च करायला लावलाय. काय भगवान कृष्णाची लीला आहे ते बघा. ते आपल्याच हातावर बघायला लागले. आपल्या हातावर मासा नाही, आणि ज्याच्या हातावर मासा आहे तो कीर्तनाला कसा आहे? साधं गणित आहे ना. कोट्यावधी लोकात एखादा दुर्योधन, त्याच्या हातावर मासा होता. भीमाला काम दिलं होतं, ब्राह्मण भोजन चाललं होतं, त्या ब्राह्मण भोजनामध्ये सुपरवायझर नेमला त्याला, त्या ब्राह्मणावर लक्ष ठेव. आता भीम आडदांड 1.25 खंडीची गदा घेऊन त्या पंक्तीत फिरायचा आणि मधून मधून विचारायचा, लाडू कसा घेईल तो, मला सांग कसा घेईल. पुढं जायचा, जिलेबी कसा घेईल तो. मधून मधून दम द्यायचा, पोटभर जेवा, पात्रात ठेवलं तर बघा. त्याचा परिणाम काय भाऊ झाला, ते असे ब्राह्मण वाळून गेले. 90 किलो होतं ते 60 किलो झाले. देवाला कळेना की पंगत चालली, हे ब्राह्मण वाळले कसे. म्हणून एका ब्राह्मणाला विचारलं, भूदेव जेवण चांगलं आहे ना? ब्राह्मणाने नमस्कार केला. देवा, अरे काय विचारणं झालं,
अरे काय सकाळी बदामाचा शिरा होता, असं उचलला शिरा तर तूप गळत होतं साजूक. आहा हा हा, काय स्वयंपाक. मग तुम्ही असे का झाले? तो ब्राह्मण म्हणाला, तुझीच कृपा. म्हणजे अरे देवा, आचारी चांगले आहेत, वाढपी चांगले आहेत, आम्ही पण भरपूर खातोय, पण तू जो सुपरवायझर नेमलाय ना, तो आम्हाला पंक्तीमध्ये दम देतो, आणि तो जो दम देतो त्यामुळे खाल्लेला अंगी लागत नाही, परिणामी आमच्या तब्येती अशा झाल्या. तेव्हा देवाच्या लक्षात आलं हा उद्योग भीमाचा आहे. त्याने भीमाला बोलवलं, भीमा इकडे ये. भीमाला काय देवा, सगळे ऋषी येऊन गेले, एक ऋषी यायचा राहिलाय, तो आला नाही, यज्ञ पूर्ण होणार नाही. हा अडदंडच. म्हणला पत्ता द्या, उचलून आणतो. अरे अरे तुझ्या तोंडाला काय हाडबीड आहे का रे भीमा? संतापाशी भाऊ असावी मर्यादा, संतापाशी मर्यादेनं राहो बाबा, त्यांचा अवमान होऊ नये. ते येणार नाहीत, मी येतो तुझ्याबरोबर, चल. ते काही साधे सुधे नाहीत. भगवान कृष्ण त्याला घेऊन निघाले भीमाला. गंधमादन पर्वतावर गंधमादन नावाचे ऋषी राहत होते, त्यांच्या दर्शनाला गेले. 2 जण असे डोंगर चढून वर गेले. एका विशाल वटवृक्षाखाली ते गंधमादन बसले होते. जवळ गेल्यानंतर भीमानं बघितलं, काय आश्चर्य, काय आश्चर्य. त्या गंधमादनाचं सगळं शरीर सोन्याचं, सगळं शरीर सोन्याचं. 1.5 लाख रुपयाला 10 ग्रॅम, सगळं शरीर सोन्याचं, फक्त तोंड डुकराचं. बसले. अंतर्मनाचे ध्यात होते, बाहेर परब्रह्म आल्यानंतर डोळे उघडले, नमस्कार केला. भीमानी पण नमस्कार केला. भीमाच्या मनात आला, आता देवाला तरी काय करावं, यांना जेवायला बोलवले. देवाने सांगितलं म्हणून निमंत्रण दिलं, हे मुनिवर, आम्ही पांडवांनी राजसूय यज्ञ केलाय, त्या यज्ञात यावं, प्रसाद घ्यावा, आम्हाला कृतार्थ करावं. गंधमादनाने समोर बघितलं आणि भीमाला सांगितलं, भीमा अरे काय पुण्य आहे तुमचं. अरे ऋषी मुनी जपी तपी संत महंत महानुभाव आयुष्यभर तपश्चर्या करतात, हा स्वप्नात येत नाही, आणि तो तुमच्या यज्ञात पत्राळी उचलतो, काय भाग्य तुमचं आहे. पण भीमा, असलं तोंड घेऊन मी येऊ शकत नाही माणसात. इथूनच आशीर्वाद देतो, तुमचा यज्ञ पूर्ण हो. मंगल आशीर्वचन दिलं. भीमाला बरं वाटलं, सुंटी वाचून खोकला गेला. तेच नाही म्हणतात ना, बरं झालं, विषय संपला. आता यावं का नाही परत. भगवान कृष्णन ते दोघं फिरले माघारी. 5-25 पावलं गेले. जरा बोलू का, माणसाची फाजील जिज्ञासा फार वाईट असते. गपचूप यावं का नाही. परत त्या भीमाला काय वाटलं, तो गेला परत त्या ऋषीकडं, आणि त्या ऋषीला विचारलं, हे मुने जरा एक विचारू का. म्हणलं विचार. तुझं सगळं शरीर सोन्याचं आहे, हे तोंड का डुकराचं आहे, काही कारण आहे का विचारायचं. मी म्हणतो काही कारण आहे का, आपलं काम झालंय, चालतं व्हावं, हे तुझं तोंड डुकराचं का झालं. ते ऋषी आपले बोलले, मागच्या जन्मात मी पाप केलं, त्या कर्माचं हे फळ भोगतोय, तरी यावं का नाही. तरी खोदून विचारलं, असं कोणतं कर्म केलं त्यामुळे तुला डुकराचं तोंड आलं. ते म्हणले, मागच्या जन्मात मी पंक्तीत ब्राह्मणांना दम देत होतो, त्या कर्माचं फल आहे. ते गोष्ट संपली माझी. तेव्हा त्या भीमाला कळलं, आपल्याला इथं देवानी का आणलं. अरे शरभंग ऋषी काय आणि गंधमादन काय, एकाची काया पवित्र वाणी पवित्र, एकाची काया पवित्र आणि वाणी अपवित्र. कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. पण जगद्गुरु संत तुकोबाराय नाथबाबा यांच्यासारख्यानी केवळ अच्युताच्या नावानं आपली काया आणि आपली वाणी पवित्र केली. असे जे संत असतात, तुकाराम महाराज वर्णन करतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी जळतील राशी पातकांचा, जळतील राशी पातकांचा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, दत्त
जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज संत माऊली शांताराम भाऊ महाराज महाराज की समारोपीय वाक्य सांगतो. केवळ अच्युताच्या नावानं संतांनी आपली काया ब्रह्म केली आणि वाणी पवित्र केली. इकडे लक्ष द्या. असे संत हयात असतात. नीट ऐका. असे संत हयात असतात तेव्हा त्यांच्या दर्शनानं मुक्ती मिळते. ऐकताय ना? असे संत हयात असतात तर त्यांच्या दर्शनानं मुक्ती मिळते. आणि असे संत निजधामाला गेले की त्यांच्या चिंतनानं मुक्ती मिळते. हे लक्षात ठेवा. ज्यांनी भाऊरायांना पाहिलं कल्याण झालं. ज्यांनी भाऊरायांना पाहिलं नाही त्यांनी नुसतं भाऊरायाचं चिंतन केलं तरी त्यांना मोक्ष आहे. लक्षात ठेवा. संतांच्या केवळ स्मरणाचा परिणाम आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. 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 तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने करतील दोषी. तयाच्या चिंतने करतील दोषी. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने करतील दोषी. तयाच्या चिंतने करतील दोषी. जळतील राशी पातकाच्या. जळतील राशी पातकाच्या. तयाच्या चिंतने करतील दोषी. तयाच्या चिंतने करतील दोषी. जळतील राशी पातकाच्या. जळतील राशी पातकाच्या. तयाच्या चिंतने करतील दोषी. तयाच्या चिंतने करतील दोषी. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हो. ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या पळवकाळी माझ्या 61च्या निमित्तानं आळंदीला खूप मोठा उत्सव झाला. आणि त्या उत्सवामध्ये आनंदामोद या ग्रंथाचं प्रकाशन झालं, ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्वानांचे लेख आहेत, जे अत्यंत महत्त्वपूर्ण असे वेगवेगळ्या विषयाचे आहेत. ज्यांना ते पुस्तक हवं असेल, इथं पार्थ पाटील इथे बसलेले आहेत, त्यांच्याकडनं ते मिळेल. त्याचं मूल्य 500 रुपये आहे. ते सर्वांनी घ्यावं इतकं ते वाचनीय आहे, ज्यामध्ये अत्यंत चांगलं वाग्धन साठवलेलं आहे. 500 रुपये ही किंमत काही नाही आहे त्याची, वास्तविक जास्त आहे, पण ते सर्वांच्या घरात जावं या हेतूनं त्याचं मूल्य निर्मितीचंच मूल्य ठेवलं आहे. ते ज्याला पाहिजे त्याला इथं उपलब्ध होईल, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे, अशी कळवळाची जाती करी लाभ विनवती. कोटी भार वाईटाचे सर्व सोयी. कळवळाची जाती करी लाभ विनवती. तुका म्हणती होती
म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळाची जाती करीला ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक प्यारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री राम.